तो ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या 26 फेब्रुवारीच्या भागात राकेश अर्णव इशूच्या लोकेशनवरती पोहोचलेला असतो. तेव्हा मनोमन विचार करतो की अशा एकांताच्या ठिकाणी माझ्या इंदोरी जिलेबीसोबत मी असायला हवं होतं. असायला हवंच काय, आता पोहोचलोच आहे. आज या बेटावरती ती सर्वार्थाने फक्त माझी होणार आहे. आजपर्यंत तिच्यासाठी तडफडलोय आणि आज माझ्या हातून जे काय घडेल ना अर्णव तुझ्यासोबत, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणून राकेश आता मास्क बाहेर काढतो. त्याचा चेहरा पूर्णतः ओळखता येऊ नये म्हणून त्याने लेन्ससुद्धा आणलेले असतात. लावण्याने त्याच्या माणसाला फोन केलेला असतो आणि अपडेट काय आहेत ते विचारते. तेव्हा तिचा माणूस सांगतो की बोट घेऊन आपली माणसं निघालीच आहेत, पोहोचतीलच वेळेत. तेव्हा लावण्य त्याला धमकावते की माणसं गेली आहेत, परंतु त्या बेटावरून परत फक्त ARच यायला हवाय आणि मागच्या वेळेस तुम्ही जो मूर्खपणा केलाय ना, तो परत होता कामा नये. उद्या सकाळपर्यंत AR मला घरी परतलेला हवाय, तेही फुल अँड फायनल. ती तिच्या माणसाला बजावून सांगते की या सगळ्या प्रकरणात तिचं नाव कुठेही नाही आलं पाहिजे. परंतु लावण्य फोन ठेवून जेव्हा वळते, पाठीमागे अंजली ताई असते. तिला पाहताच लावण्याची घाबरगुंडी उडते. राकेश हल्ला करण्यासाठी सज्जच असतो. इकडे अंजलीताई लावण्याला येऊन विचारते की अर्णवबद्दल कोणाशी बोलत होती का? तेव्हा लावण्य सांगते की हो, माझ्या सोर्सेस बरोबर. तेव्हा अंजलीताई विचारते की सोर्सेस? तर लावण्य म्हणते की हो, सोर्सेसच, कारण मी त्यांना कामाला लावलंय ना. आणि काळजी करू नका, उद्यापर्यंत घरी परतेन सुद्धा. तेव्हा अंजलीताई तिला म्हणते की अर्णवसोबत ईश्वरीसुद्धा आहे हे विसरू नकोस. हुशार अंजलीताई लावण्याला शब्दात पकडते आणि तिला विचारते की तुझे सोर्सेस म्हणजे नेमकं कोण ग? तेव्हा लावण्य म्हणते की माझे सोर्सेस म्हणजे फ्रेंड्स, रिलेटिव्ह, माझ्या ओळखी असणारी माणसं. माझी आई जरी वेसला राहत असली ना, तरी तिच्या अनेक ओळखी आहेत तिथे. तेव्हा अंजलीताई तिला म्हणते की नाही, सोर्सेस म्हटलं तर सर्वात आधी आपण पोलिसांचा विचार करतो ना, म्हणून मी तुला विचारलं. अंजलीताई लावण्याला धक्कादायक बातमी देते की CCTV फुटेजमध्ये मागच्या बाजूला अर्णवसोबत ईश्वरीसुद्धा गायब झाल्याचे दिसलंय. तेव्हा लावण्याच्या चेहऱ्याचा रंगच उडतो आणि ती विचारते की काय? तेव्हा अंजलीताई विचारते की का ग, अर्णवबद्दल क्लू मिळालाय याचा तुला आनंद झालेला नाही आहे का? कारण पोलीस आता वेळेत पोहोचतीलच तिथपर्यंत. तेव्हा लावण्य म्हणते की हो, झालाय ना. अंजलीताई विचारते की परंतु तुझ्या चेहऱ्यावरती तर दिसतच नाहीये. आता लावण्य काही बोलायला जाणार, आजची नमूला घेऊन येते. अंजली नम्रताला पाहताच आश्चर्यचकित होते. अंजली आजीला विचारते, नम्रता इथे? आजी अंजलीताईला सांगते की हो ग, ती अर्णव ईश्वरीचा ठाव ठिकाणा कुठे लागतोय का ते पाहण्यासाठी आले. बिचारीला खूपच टेन्शन आहे. लावण्य मुद्दाम नमूचा अपमान करते आणि तिच्या तुंतून पुन्हा चालू करते की तुला कसलं टेन्शन आलंय का? हे सगळं तुझ्या बहिणीनेच तर केलंय. लावण्या नको ते ईश्वरते आरोप करायला लागते. ती म्हणते की 1 नंबरची संधी साधू चीप मुलगी आहे तुझी बहीण. तिला ना नुसतं पुढे गायची घाई आहे. पुढेच्या जाण्याच्या घाईमुळेच तुझ्या बहिणीने हे सगळं खडवून आणलंय, हे सगळं प्रॉब्लेमॅटिक करून ठेवलंय. तेव्हा इशूला खूप काही सुनवून इशूबद्दल अपशब्द वापरून जी लावण्या तोंड सुख घेत असते, आजी तिची जागा तिला वेळीच दाखवून देते. ती म्हणते की बस कर, हे तुझं ऑफिस नाही आहे, हे माझं घर आहे. वाटेल तिथे कोणाचाही अपमान करायचा नाही आणि नमूचा तर नाहीच नाही, कारण नमू माझी पाहुणी आहे आणि ईश्वरीसारखी तर निर्मळ आणि शुद्ध मनाची मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि काय अनुभव आहे ग तुला माणसांबद्दलचा? माणसांबद्दलचा अनुभव नाही आहे. मनात एक, ओठावर एक असं असणारी माणसंच तुझ्यासारखं असं अल्लड वागतात. असं जेव्हा लावण्याला आजी म्हणते, लावण्य धक्क्याने तिच्याकडेच पाहते. तेव्हा अंजलीताई सुद्धा लावण्याला खूप काही सुनावते की ईश्वरीच्या वागण्याच्या बाबतीत कोणतंही फिल्टर नाही आहे ना, म्हणून तुझी गल्लत होते. तिच्या मनात जे विचार असतात, जे ती विचार करते तेच सगळं बोलते ती. आणि अशा मुलीबद्दल बोलताना, तिला ब्लेम करताना वाईट वाटतं आम्हाला. आता हिचं बोलणं कमी आहे काय, ते मीडियावाले सुद्धा ईश्वरीवरतीच आरोप लावून मोकळे झाले आहेत. तेव्हा रे, हे शुक्लकाष्ट वेळीच थांबव. आजी देवाकडे प्रार्थना करते
आता हे सगळं कांड घडवून आणणारी तर लावण्याच असते. आजची अंजलीताई दोघेही नमूला रूममध्ये घेऊन जातात तेव्हा लावण्याच्या मनामध्ये जे काही साचलेलं असतं ती लगेच करळ ओकून मोकळीच होते. ही म्हातारी आणि हे माजुरटी अंजली या दोघींनी आता ईश्वरीच्या नावाचा फॅन क्लबच उघडायचा बाकी ठेवलाय. परंतु असू देत, त्या चीप मुलीमुळे आज माझा अपमान होतोय ना या घरात. जेव्हा मी मिसेस अर्णव राजेशिर्के होईल ना तेव्हा या घरात आल्यानंतर यांचा मात चांगलाच उतरवेन. लावण्या फुकटची स्वप्नच रंगवतय. इकडे अर्णव मात्र गाढ झोपी गेलेला असतो. इशू त्याच्याबद्दल विचार करते की हा भडकूचंद बरं झालं झोपी गेला, नाहीतर तोंड उघडलं की नुसतं माझ्यावरती ओरडत असतो. झोपल्यावरती किती मासूम दिसतो हा, जागेपणी का दिसत नाही असा मासूम. चिंटू असं म्हणत आता इशू हसायला लागते. तर तिचं लक्ष जातं तेव्हा पाहते की अर्णवच्या अवतीभोवती मच्छर फिरतायत आणि नेमकं मच्छर त्याच्या नाकावरती बसतो. आता अर्णवला झोपच येत नसते, त्यामुळे इशू अर्णवची मदत करायला जाते. जेव्हा ती त्याच्या नाकावरचा मच्छर मारायला हटवायला जाते नेमकं अर्णव जागा होतो आणि ईश्वरीला विचारतो की काय झालं, हँडसम दिसतोय म्हणून गैरफायदा घेतेस का? तुला वाटलं असेल मी गाढ झोपे, परंतु माझी एनर्जी ही कायम जागीच असते. तुझ्यासारख्या स्टुपिड मुली माझ्या अवतीभोवतीच्या फिरत असतात. इशू त्याला विचारते की काय हँडसम आणि तुम्ही? तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो. तर तो म्हणतो की हो मीच. मोठमोठ्या मॅगझिनमध्ये मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून नावलौकिक आहे माझं. कधी मॅगझिन वाचलं तरी आहे का, की फक्त दिवाळीचे अंकच वाचते? आता अर्णव इशूची लुटूपुटूची भांडणं पुन्हा चालू होतात. इशू त्याला उत्तर देते की मॅगझिन वाचायची गरज नाहीये, डोळ्याने दिसतं ते की किती हँडसेम आणि किती विचित्र आहात ते. आणि हो, तुमचे इतर गैरसमज हे बडे असतातच, परंतु हा जो गैरसमज करून घेतलाय ना माझ्या बाबतीत तो एकदम लाजवाबच आहे. तेव्हा अर्णव चिडून म्हणतो की माइंड युअर ओन बिझनेस. तेव्हा इशू विचारते की का, तुमचे टोमणे काय माझ्या गळ्यात फूल बनवून हार बनवून पडतायत का? तुमच्या नाकावरती टाच बसला होता म्हणून तो उडवायला आले होते. तेव्हा अर्णव म्हणतो की टाच माझ्या नाकावरती बसला होता ना. तेव्हा इशू त्याला मुद्दाम टोमणा मारते की मला काळजी वाटली तुमची ना या त्या डासाची. तो तुमचं रक्त प्यायला असता, मग काय तुमच्यासारखा चिडचिडा झाला असता, सतत व्याव्या व्याव्या. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की गप्प बस. तेव्हा इशू त्याला म्हणते की तुम्ही चूप बसा. इशू ही अर्णवच्या अगदी तोडीस तोड असते. तेव्हा इशू तिथे अर्णवला ठणकावून सांगते की तुम्ही गप्प बसा आणि हे मशरूम घेऊन खा. तेव्हा अर्णव म्हणतो की मूर्ख, काय काय मशरूम जे असतात ना ते खूप जास्त विषारी असतात, माहिती नसेलच तुला. तेव्हा इशू म्हणते की माहिती आहे मला, वाचलंय हा मी. बरं तुमचा विश्वासच बसत नसेल तर आधी मी खाऊन दाखवते मग तुम्ही खा. इशू मशरूमचा एक घास खाते आणि अर्णवला म्हणते की घ्या खा आता. तेव्हा अर्णव म्हणतो की नको आहे मला. इशू विचारते की म्हणजे एवढी सगळी मेहनत मी तुमच्यासाठी केली, एवढे सगळे मशरूम्स जागोजागी शोधून मी आणले, ते भाजले आणि तुम्हाला खायचेच नाही आहेत? आता इशू जबरदस्तीने अर्णवला ते खायला सांगत असते, आग्रह धरते, परंतु अर्णव ऐकायलाच तयार नसतो. म्हणून इशू आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढते आणि ती म्हणते की तुम्हाला आजीची शपथ आहे? तेव्हा अर्णव म्हणतो की असल्या शपथा वगैरे घालायच्या नाही आहेत मला. तेव्हा इशू म्हणते की बरं राहिलं. आता इशू तेथून उठून जाणार. अर्णव म्हणतो की दे. तेव्हा इशू म्हणते की का, खायचं नव्हतं ना? तेव्हा अर्णव म्हणतो की आजीची शपथ घातली, वाईट वाटेल ना तिला. अर्णव आता वैतागून म्हणतो की काय यार, किती अनहायजेनिक आहे हे सगळं, आता हात पण धुतलेले नाही आहेत. तेव्हा इशू अर्णवला घास भरवायला लागते आणि त्याला सांगते की मी धुतले त्या पाण्याने हात, तेही स्वच्छ. तेव्हा अर्णव इशूच्या हातून आता मशरूम खायला लागतो. हे सगळं राकेशने पाहिलेलं असतं आणि राकेशचा नुसता तिळपापड होतो. आता ईश्वरी विचारते की छान आहे ना? तेव्हा अर्णव तोंड कसं तरी करून म्हणतो की ठीक आहे. आता मशरूम खाता खाता अर्णवचं लक्ष इशूकडे नसतंच आणि चुकून तो तिचं बोटच चावतो. तेव्हा इशू त्याच्यावरती चिडते की मशरूम खा, माझं बोट नाही. तर राकेश आता ते सगळं दृश्य पाहून चावताळूनच उठतो. त्याचा खूप मोठा गैरसमज होतो, कारण त्याला वाटायला लागतं की अर्णव ईश्वरी दोघेही प्रेमाने एकमेकांशी वागतायत. तर चावताळलेला राकेश मनोमन म्हणतो की याची शिक्षा तर तुला मिळणारच अर्णव, तेही आत्ता आणि लगेचच. इकडे आजी इशू अर्णवला सुखरूप ठेवण्यासाठी देव्याईकडे साखर घालते. तेव्हा
नमूसुद्धा देवीकडे प्रार्थना करते की माझा विश्वास आहे तुझ्यावरती, तू फक्त त्या दोघांना काही होऊ देऊ नकोस, त्यांचं रक्षण कराई. कारस्थानी वल्लरी त्यांचं हे सगळं बोलणं ऐकते, पाहते आणि मनोमन विचार करते की ती ईश्वरी जरी सुखरूपपणे परत पोहोचली तरी पुढे तिचा मार्ग खूपच खडतर असणार आहे, कारण तिची इथे आल्यानंतर किती बदनामी होईल याची व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. मग काय होणार, लावण्याचं लग्न अर्णवशी आणि त्याची प्रॉपर्टी येणार डायरेक्ट माझ्या हाती. दॅट इज दॅट. इकडे जंगलात मात्र अर्णव ईश्वरी इकडून तिकडे नुसतं गोलगोलच फिरत असतात. इशू अर्णवला समजावते सुद्धा, सर आपण सतत गोलगोल फिरतोय, आत्ता ट्राय करण्यापेक्षा आपण उद्या सकाळीच बघूयात ना. तेव्हा अर्णव तिच्यावरती दोष लावतो आणि म्हणतो की तू जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आले आहेत ना तेव्हापासून नुसते प्रॉब्लेम्सच आहेत. बॅड लक आहेस तू माझ्यासाठी, कळतंय का तुला. इतक्यात राकेश पाठीमागून अर्णववरती वार करतो. तो त्याच्या डोक्यात चोराची काठी हाणतो. तेव्हा अर्णवला चक्कर यायला लागते. अर्णव खालती धाडकन आपटतो तर इशूला मोठा धक्काच बसतो. राकेश आता इशूची इज्जत लुटण्याच्या प्रयत्नात असतो. तो इशूची ओढणी खेचतो तेव्हा इशू खूपच घाबरून जाते. तर राकेश इशूवरती जेव्हा जबरदस्ती करायला लागतो तर अर्णवला मोठा धक्का बसलेला असतो. इशू जीवाच्या आकांताने ओरडत असते, परंतु राकेशच्या ताकदीपुढे तिचा काही निभावच लागत नसतो. इशू त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तर अर्णव पटकन आता स्वतःला सावरतो. तो उठतो आणि राकेशला बाजूला खेचतो. आता राकेशच्या डोळ्याची एक लेन्स सुद्धा पडलेली असते आणि अर्णव त्याचा तोंडावरचा मास्क काढून त्याचा खरा चेहरा पाहण्याच्या प्रयत्नात असतो. इशू तर खूपच घाबरून गेलेली असते, तिचा नुसता थरकाप उडतो. तर लावण्याने पाठवलेली माणसं जंगलात पोहोचलेली असतात. तर जो म्होरके असतो तो त्याच्या माणसांना समजावतो की लावण्य मॅडमने आपल्याला सांगितलंय फक्त त्या साहेबांना वाचवायचं आहे आणि त्या पोरीला गायबच करायचं आहे. आता तरी आपला प्लॅन फत्ते झालाच पाहिजे. लावण्याच्या माणसांच्या एका मूर्खपणामुळे राकेश अर्णवच्या कचाट्यातून सुटतो आणि सटकतो. तर जेव्हा ती लोक अर्णवच्या डोळ्यावरती बॅटरी दाबतात, राकेश पटकन अर्णवच्या पोटात एक बुक्की मारतो आणि स्वतः त्याच्या तावडीतून निसटून तेथून पळून जातो. आता लावण्याची माणसं जेव्हा अर्णवच्या समोर येतात, अर्णव फटक्यातच त्यांना ओळखतो की ही तीच लोक आहेत ज्यांनी इशूला बेशुद्ध करून किडनॅप करण्याचा प्रयत्न केला होता. अर्णवने त्यांना ओळखलेलं असतं. अर्णव त्या गुंडांना विचारतो की काल रात्री हिला किडनॅप करणारे तुम्हीच होतात ना. तेव्हा त्या तिघांचीही आता पळतावही थोडी होते, परंतु लावण्याचं काम त्यांना फत्ते करायचं असतं. अर्णव स्वतःच्या जीवावरती उदार होऊन ईश्वरीचे प्राण वाचवण्यासाठी त्या गुंडांशी स्वतः भिडतो आणि त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करायला लागतो. तेव्हा इशूही अगदी धडाकेबाज एंट्रीने त्या गुंडांना अर्णवसोबत चांगला चोप द्यायला लागते. आता त्यातील त्या गुंडांचा जो म्होरक्या असतो तो अर्णवला क्लोरोफॉर्म लावून बेशुद्ध करणार, तर इशू वेळीच त्याला सावध करते. इशूने सावध करताच अर्णव त्याचा हात आता पकडून ठेवतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की अर्णव आता त्या तिन्ही गुंडांशी भिडायला लागतो आणि त्या तिन्ही गुंडांना सांगतो की हिच्यावरती हल्ला करण्याआधी तुम्हाला माझ्याशी लढावं लागेल. अर्णवने स्वतःच्या जीवावरती उदार होऊन त्या गुंडांना चांगला चोपलेला असतो आणि ईश्वरीला त्यांच्या कचाट्यातून, त्याचबरोबर राकेशच्या कचाट्यातून सुद्धा वाचवलेलं असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका टेम्पोमध्ये त्यांना मदत मिळते, परंतु हा आता राकेशचा ट्रॅकपैकी माहीत नाही आहे, कारण राकेश हे सगळं पाठीमागून बघतोय की त्या ट्रकमध्ये इशू चढले आणि इशू अर्णवची मदत करते चढण्यासाठी, परंतु अर्णव तिचा हात झटकून लावतो आणि तिला म्हणतो की चल जा तिकडे बस. अर्णव स्वतः त्या ट्रकमध्ये चढतोय. पुढे नक्की काय घडेल, अर्णव इशू दोघेही सुखरूपपणे घरी पोहोचतील का, ते पाहणं तितकं